बल्लारपुर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी में चल रही प्रबंधन और कर्मचारियों के बीच का मामला तूल पकड़ता दिखाई दे रहा है। प्रबंधन ने उन पर लगाए गए सारे आरोप बेबुनियाद बताए। भारत में आए दिन शिक्षा व नौकरी के संदर्भ में एवं सरकार के नीतियों के विरोध में छोटी बड़ी आंदोलन व संबंधित कार्यालय में पत्र व्यवहार व शिकायतें दर्ज करना आम सी हो गई है। फिर भी इस और संबंधित अधिकारी ध्यान न दिए जाने से भारत के नागरिक चिंता में नजर आ रहे हैं। ऐसा ही एक दृश्य आए दिन चंद्रपुर जिले में शिक्षा व नौकरी के संदर्भ में विविध कार्यालयों व पुलिस थाना में शिकायत दर्ज की जा रही है। गौरतलब है कि पिछले कुछ महीनों से बल्लारपुर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी के संस्था अध्यक्ष डॉक्टर बाबा साहेब वासाड़े, सचिव संजय वासाड़े एवं प्राचार्य डॉक्टर बसवराज सुर्खियों में है, क्योंकि बीआईटी में कार्यरत सफाई कर्मचारी, सिक्योरिटी, टीचिंग व नॉन टीचिंग, ड्राइवर, कंडक्टर और लिपिक जैसे अन्य 300 से अधिक कामगारों का पीएफ, ग्रेजुएटी बीमा भरा नहीं गया। वह पिछले कुछ महीनों से कर्मचारियों को समय पर तनख्वाह नहीं मिली, जिससे नाराज कर्मचारियों ने संस्था अध्यक्ष बाबा साहेब वासाड़े के घर के सामने आंदोलन व अनशन भी किए थे। कुछ न होता देख बीआईटी में कार्यरत देवेंद्र साया महाविद्यालय एनबोडी में शिक्षक के रूप में कार्य कर चुके गौतम तोड़े ने गंभीर आरोप लगाए और न्याय न मिलने से आत्महत्या का इशारा किया। सुनिए देवेंद्र सायसे व गौतम तोड़े की जुबानी। हॅलो, मी देवेंद्र सायसे, बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बामणी, बल्लारपूर डिस्ट्रिक्ट चंद्रपूर येथील 1 ऑक्टोबर 2009 पासून लिपिक या पदावर काम करत आहो आणि तिथे वारंवार भरपूर टेबलवरती काम केलेलं आहे मी लिपिक या पदाचं आणि संघटनेचा उपाध्यक्ष आहे मी, ते शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा। 5 वर्षापासून पगाराचे खूप हे चालू आहे। पगार नसल्यामुळे वेळेवर होत, पीएफ न वेळेवर न बसल्यामुळे LIC ग्रॅज्युएटी वेळेवर न बसल्या, त्या संदर्भात आम्ही अनेक आंदोलन केलेले आहे। आमचे अध्यक्ष अमर नगराडे बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिक्षक कर्मचारी संघटनेचे, त्यांच्या नेतृत्वात 10 ऑक्टोबर 2018 पासून काम बंद आंदोलन होतं। त्या काम बंद आंदोलनाला न जुमानता त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला निर्णय काहीच दिलेला नाही, पगार दिले नाही, LIC दिले नाही, पीएफ नाही, ग्रॅज्युएटी दिलेली नाही आणि दिवाळीपूर्वी ॲडव्हान्स तरी ॲटलीस्ट मागितलं तर आम्ही ॲडव्हान्स पण सुद्धा दिलेला नाही। त्या संदर्भात मी देवेंद्र सायसे व सतीश लांजेकर व माझे 2 सहकारी यांना घेऊन संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब वासाड़े यांच्या घरासमोर उपोषणाला बसलो होतो। उपोषणाला बसलो म्हणून शिक्षा म्हणून मला माझा खोटा राजीनामा तयार करून ॲक्सेप्ट म्हणून त्यांनी दाखवला। प्रिन्सिपल डॉक्टर M बसवराज आणि अध्यक्ष संस्थेचे ॲडव्होकेट बाबासाहेब वासाड़े, कार्याध्यक्ष संजयराव वासाड़े यांनी हे माझ्याकडून माझी दिशाभूल करून हे केली। मी त्या संदर्भात बल्लारपूर पोलीस स्टेशनला 6/11/2018 मी कंप्लेंट केली आहे। 420 चा गुन्हा दाखल करा म्हणून अजूनपर्यंत त्यांचा गुन्हा दाखल झालेला नाही। 1991 से लेकर 2001 तक मैं कृषि जीवन विकास प्रतिष्ठान एनबोडी की संस्था में अलग अलग संस्था में टीचर का काम कर रहा था। इस बीच में संस्था की ओर से मेरा बीएड भी कंप्लीट हुआ था और बीएड कंप्लीट करते समय बाबा साहेब वासाड़े ने एक अंडरटेकिंग मेरे को दिया था कि बीएड कंप्लीट होने के बाद सहायक शिक्षक करके कायम स्वरूप में तुमको हमारे स्कूल में टीचर की नौकरी दी जाएगी। और मेरा जबकि 98 में 98 में बीएड हुआ, बीएड होने के बाद एक जाहिरात निकली ओनली फॉर SC के लिए, तो उस समय मेरा विचार न करते हुए बाबा साहेब वासाड़े ने सुरेश साधु गायकवाड़ ये टीचर को SC कैटेगरी में सर्विस दे दी। उसके बाद में भी 91 के बाद में भी मैं 2001 तक और राह लिखते रहा। तो उसके बाद में ऐसा मालूम हुआ कि मेरे लिए क्लास ओपन नहीं था, क्लास में मैं जा नहीं सकता था क्योंकि पूरे क्लास क्लोज हुए थे। इसके लिए मेरे को आखिर उन्होंने आपसे कोई फंड लिया गया था? हाँ, उसके पहले मेरे से फंड लिया था, 1 लाख लिए थे, वो तो बाद में मिलने का है। तो इस फंडिंग के आधार पर आपने कोई FIR की क्या? नहीं, उसके लिए कोई प्रूफ भी नहीं था, इसलिए मैं कोई FIR दाखिल नहीं कर सकता था। आपकी डिमांड क्या है? आपकी डिमांड उसके बाद में मैं 2 अक्टूबर 1916 में आमरण उपोषण एनबोडी में किया था। उसके बाद में नीलेश पाटिल जो यहाँ पे एक प्रभारी एजुकेशन ऑफिसर थे, उन्होंने आके मध्यस्थी की और जल्दी से जल्दी आपको न्याय मिलेगा ऐसा लिख दिया था। उसके बाद मैंने उपोषण छोड़ दिया था। फिर बाद में बाबा साहेब वासाड़े और मुझ में बीएड के अंदर 7-8 बार ऐसी मीटिंग हुई थी और बाबा साहब ने 20 लाख नुकसान भरपाई देने के लिए ऐसा एग्रीमेंट करके स्टैम्प पे एग्रीमेंट करके दिया है। अभी आपकी आगे की पहल क्या है, क्या करना है? आगे की मैं
जैसे कि नवंबर का अमाउंट अभी तक मेरे को मिला नहीं, अभी जनवरी का अमाउंट मिलने का वाला था वो भी नहीं मिला। तो ये पैसा बाबा साहेब की ओर से जो कॉम्पनसेशन मिलने वाला था वो कॉम्पनसेशन न मिला, इसके बारे में मेरे घर में बहुत अड़चन में जा रहे। और तो सर इस संदर्भ में आप कोई संबंधित अधिकारी के पास में कंप्लेंट की है? हाँ, तो एजुकेशन ऑफिसर और डिप्टी डायरेक्टर इनको मैंने अपना निवेदन ले भी लिया था। और अभी कलेक्टर, एसपी, सीओ, एजुकेशन ऑफिसर इनको ये अभी 31 जनवरी को मैं आत्मदान करने वाला हूँ। बाबा साहेब वासाड़े के घर के सामने आत्मदान का इशारा भी मैं पूरे प्रशासनिक अधिकारी इनको ले लिया हो। सीटीवी न्यूज के संवाददाता प्रणय कुमार बंडी ने दूरध्वनि से बीआईटी के प्राचार्य डॉक्टर बसवराज से संपर्क करने पर जानकारी दी कि वे पिछले शनिवार 5 जनवरी को कुछ कारणवश वे प्राचार्य पद से अपना इस्तीफा दिया है और उन्होंने कुछ कहने से इनकार किया है और जो भी जानकारी चाहिए वह मैनेजमेंट से मिलने की बात कही है। इस संदर्भ में सीटीवी न्यूज की टीम को बाबा साहेब वासाड़े ने बताया है कि सरकार की ओर से 5 करोड़ से भी अधिक फंड आना बाकी है। जल्द ही फंड मिलने वाला है। फंड मिलते ही सबका पेंडिंग राशि दिया जाएगा और जो आरोप उन पर लगाए गए हैं वे बेबुनियाद है, जिसे सीटीवी के कैमरा में कैद किया गया। सुनिए बाबा साहेब वासाड़े की जुबानी। हे आमच्याकडे कर्मचारी होते, त्यांनी मधल्या काळामध्ये मला नोकरी सोडायची आहे, माझा हिशोब करा असं तगादा मॅनेजमेंटकडे लावला आणि त्याकरता प्रिन्सिपल बसवराज आणि संस्थेचे सेक्रेटरी संजय वासाडे यांच्याकडे जाऊन त्यांनी स्वतः राजीनामा दिला। त्याच्यामध्ये सर्व हे केलं। बाकी मंडळी आमच्या व्यवस्थापक मंडळात आमचे जे कर्मचारी ते पण उपस्थित होते, त्यांच्यासमोर तो राजीनामा झाला। त्यानंतर राजीनामा झाल्यानंतर तो ॲक्सेप्ट करण्याचं पत्र बसवराज सर प्रिन्सिपल यांनी त्यांना दिलं आणि ते पत्र दिल्यानंतर त्याच्यावरही त्यांनी सही केली। यानंतर त्यांनी पोलिसात या बाबतीमध्ये तक्रार केली, तर ते बल्लारशाह पोलीस स्टेशनमध्ये बसवराज आणि ते संबंधित लोक जे उपस्थित होते त्यांचे बाहेर झालेले आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे आमच्या समोर झालं आणि पोलिसांनी त्याप्रमाणे त्या याच्यामध्ये कारवाई जी होती ती संबंध याची हे करून तपासणी केलेली आहे। यानंतर देवेंद्र साहेबचे सर्व लोकांना तिथं संस्थेच्या विरुद्ध कसं करता येईल, कोणी आला तर त्याला घेऊन कुठल्या याच्यामध्ये जायचं, त्यांचं हे करायचं आणि त्यांच्याकडनं स्टेटमेंटबाजी करून घ्यायची। तो आपला असेल अडचणीत तर त्याला काहीतरी सांगायचं, असे प्रकार तो करतोय साहित्याने। त्यांच्या डोक्यात एकच आहे, मी हुशार आहे फार आणि माझ्यामुळे हे सगळं झालं पाहिजे। संस्थेचे पगार झालेले नाही, त्यामुळे काही लोक असंतोष आहे त्यांचा, पण ते पगारसुद्धा आम्ही या 30पर्यंत करतो आहे। शासनाकडून आम्हाला 12 कोटी रुपये घ्यायचे आता विद्यार्थ्यांनी शासनकडून, तर ती रक्कम आल्याबरोबर आम्ही ती देतोय। आमची त्यात चूक नाही आहे। मागच्या वर्षीचे सुद्धा पैसे दिलेले नाही आहे। मागच्या वर्षीचे 2 कोटी रुपये, या वर्षीचे 7 कोटी आणि इतर याच्यामधले 2 कोटी अशी रक्कम त्यांच्याकडनं घेणं आहे। ते आल्याबरोबर आम्ही हे करतो। हे आमचं जे आलंय त्या टेक्निकल कॅम्पस असलेलं हे एकच महाविद्यालय इथं आहे आणि यामध्ये 3000 विद्यार्थी शिकतात। निकाल अगदी उत्तम आहे। फूड टेक्नॉलॉजी हा विषयामध्ये आमचे इथले विद्यार्थी महाराष्ट्रात प्रथम आली आहे आणि गोंडवाना विद्यापीठामध्ये 4ही याच्यामध्ये आमचे विद्यार्थी हे आहेत। त्याचबरोबर त्या लोकांना नोकऱ्या देण्याचं आम्ही हे करतो। कोणी विद्यार्थी जो पास होतो त्याला पॉलिटेक्निक पास असेल किंवा इंजिनिअरिंग असेल त्याला नोकरी देण्याकरता स्पेशल आम्ही कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू घेऊन त्या पद्धतीनं त्यांची हे होते आणि निवड होते। एकही विद्यार्थी खाली राहत नाही। ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन काही विघ्न संतोषी लोक आता सायशे म्हणतो आम्हाला कामावर घ्या, राजीनामा त्यांनी दिला, आम्ही नव्हतो केलं। सगळ्या लोकांना गोळा करून त्यांना काहीतरी भानगडी करायला लावतो आणि त्या माध्यमातून आपलं हे नाही त्याच्यामध्ये 2 इश्यू आहे। त्यांच्या आईला हे झालं म्हणून मला सांगितलं, आम्ही तो राजीनामा त्याचा मॅनेजमेंट कमिटीमध्ये मंजूर होतो, मी मंजूर नाही करत तो, तर ते कमिटीची आम्ही मीटिंग घेऊन त्यानंतर देतो, पण तर तेच प्रिन्सिपल राहतील। त्यांनी करारनामा करून आमच्याकडे होता तो
आणि काही जागा त्याला पाहिजे ती जागा रिकामी नव्हती, म्हणून आम्ही मार्ग असा BPS मध्ये काम करत होता. तर त्याला मार्ग असा काढला आम्ही. तो म्हणाला ठीक आहे, मला 12,000 रुपये पगार मिळेल याप्रमाणे व्यवस्था करून त्यांनी कॉन्ट्रॅक्ट केला आमच्याशी आणि ते पेमेंट रेग्युलर त्याला आम्ही देतो. एक मध्ये पेमेंटला वेळ झाला होता, पैसे मॅनेजमेंटकडे आले नाही. कृषी जीवनमध्ये आहे तो नोकरीला. सांगितलं होतं 31 पासून मी हे करून उपोषण करू नये ते करणार, त्यांनी त्याच्यात ते विड्रॉ केलेलं आहे. सर अभी ऐसा गंभीर आरोप लगाया है कि मैनेजमेंट की तरफ से जो हमको मानसिक रूप से जो परेशानी हो रही है उसको लेके हम आत्मदहन करेंगे, यानी स्वेच्छा मरण का ये मांग करेंगे. नाही, त्यांनी तसं लिहिलं होतं. त्या दिवशी आला, चर्चा झाली आमची आणि त्या चर्चेनंतर त्याला पैसे दिले. त्याला रेग्युलर पैसे देण्याची व्यवस्था केली आहे. आता जे गोष्ट त्यांनी सांगितली 31ला येऊन मी इथं आमरण करून हे करतो, झालं नाही ना, ते सुद्धा आपण लक्षात घ्या ना.